स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मी 8-9 वर्षाचे होते. दुसरीत शिकत होते त्यावेळेला. 7 वर्षाची झाल्यावर शाळेत गेल्या. तर त्यावेळेला पहिला स्वातंत्र्य दिन मी पुण्याला अनुभवला शनिवारवाड्याच्या. तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळालं तो दिवस किंवा हे आठवतंय का तुम्हाला? काय छान काय म्हणजे काय आठवतं? छान आठवतं. म्हणजे आम्हाला शाळेमधनं म्हणजे युनिफॉर्म वगैरे भानगड नव्हती, कारण म्युन्सिपाल्टीची आणि ह्याची शाळा होती ती. परंतु शनिवारवाड्यासमोर पुण्यामधल्या सगळ्या शाळातली मुलं मुली गोळा झालेली होती. आणखीन आम्हाला तिथे लाईनीत उभं केलेलं होतं शनिवारवाड्यावर. आता पुढारी वगैरे कोण होते ते काय आठवत नाही, परंतु एकीकडे युनियन जॅक खाली खाली येत होता आणि तिरंगा झेंडा वर 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 सरकत होता. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाहीये, मी 8 वर्षाची असतानाचा. आणि आम्ही प्रचंड टाळ्या वाजवून भारत माता की जय वगैरे आरोळ्या दिल्या होत्या. त्यावेळेस गाणी म्हणली होती कितीतरी आमच्या निरनिराळ्या शाळेतल्या मुलांच्याकडनं गाणी, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा वगैरे वगैरे. तर आणि त्याच्यानंतर ते लक्षात राहायचं आणखीन एक महत्त्वाचं कारण की आम्हाला सगळ्या मुलांना झाडून, तिथं काय 2-5 हजार पोरं जमले होते, सगळ्यांना सुकामेव्याची पाकिटं दिलेली होती. आणि आमच्यासारख्याच्या घरामध्ये अख्खा सुकामेव्याचं पाकिट एखाद्या मुलाला मिळणं म्हणजे ही अपूर्वाईची गोष्ट होती. त्याच्यामध्ये काही जर्दाळू, खडी साखर वगैरे असलं काहीतरी असलेलं. आणि त्याच्यानंतर पुढे काही वर्ष प्रत्येक शाळेमध्ये 15 ऑगस्टला मुलांना खाऊ वाटला जायचा.